योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला खूप आनंद होतोय की आज मी प्रत्यक्षात योग टीचर म्हणून एक सर्टिफाईड टीचर झाले. त्याबद्दल खूप बोलतो ना, सर्च केलं, इकडे पहा तिकडे पहा, ऑफलाईन पहा, पण मला जो हवा होता ना, म्हणजे सांगणारे टीचर किंवा सपोर्टिव्ह, त्या मला कुठेच नाही भेटलं. याच्या आधी मी क्लास केला, अर्ध्यातून सोडला, नाही झाला ऑनलाईन. नंतर सहज असं सरांची ॲडव्हर्टाईज मला फेसबुकवर भेटली, तिथे मी विचार केला करू की नको. यांची फर्स्ट बॅच आहे, साध्य होईल की नाही योग टीचर. कारण आपणही एखाद्या वेळेस आपण आता योग टीचर म्हणून वर्ग चालू करणार आहोत, आपली पहिली बॅच आहे, आपल्याला अनुभव नसणार आहे. त्यावेळेसही आपलं कसं असणार आहे, आपण चुकणार आहे, करणार आहे, पुढे पाऊल टाकत धडपडत सुरुवात करणार आहोत. सेम आता ह्या सिच्युएशन मधून आपण जाणलंय सरांनाही, आणि आपण हा प्रयत्न करणार आहोत. तिथे जवळजवळ मला 1 महिना गेला सर निर्णय घ्यायला. क्लास चालू झाला होता, सगळं झालं होतं, करू की नको, होईल की नाही, टायमिंग ऍडजस्ट होतोय की नाही. परत असं व्हायचं, मी क्लास जॉईन करायची, अर्ध्यातून राहायचा, आणि मग काहीच नाही होणार. मिनिमम स्वतः एक पाऊल म्हणतो ना, एक पाऊल आपण पुढे टाकायला हवं. मी सरांना मेसेज केला की सर मला जॉईन करायचंय, पण ऑलरेडी आता उशीर झालाय, पण मी करू शकते का. सर म्हटले हो नक्कीच तुम्ही चालू करू शकता. या अगोदरचा जो सिलेबस झाला आहे ते सगळं आहे ते तुम्हाला मी पुरवतो. सरांनी केलं, आणि मला जेव्हा योगिता मॅडम, कीर्ती मॅडमचं जेव्हा कळालं ना, आधी स्टार्टिंगला जेव्हा सरांचं जे सेमिनार झालं होतं त्यावेळेस मॅडमनी, कीर्ती द्रविड मॅडम, त्यावेळेस त्या ऑनलाईन नव्हत्या, मी पाहिलं. पण मला खरंच आहे ना, मॅडमचं नावाचं ऐकून आहे ना मॅडम खूप भीती वाटली. आणि जेव्हा मी प्रत्यक्षात तुम्हाला ऐकलं, तुमचं म्हणजे समोरासमोर ऑनलाईन पाहिलं, त्यावेळेस मला वाटलं नाही, नावात म्हणजे आपण उगाच आवाज फक्त ऐकला, पण प्रत्यक्षात तसं नाही आहेत. खूप सेन्सिटिव्ह आणि मदत करणार आहे. कारण मी याच्या अगोदरही योगा कॉम्पिटिशन दिला, त्यामध्ये ना असे शिक्षक मी समोरासमोर पाहिले की अजिबात व्हॅल्यू नाही देत, ना समोरच्या व्यक्तीला समजून घेत, ना सांगत, ना काहीच करत. म्हणजे ते फक्त त्यांचंच मूल्य जपतात आणि तिकडेच पुढे जातात, पण समोरच्या व्यक्तीला बिलकुल भाव देत नाही. म्हणजे मी टीचर आहे, त्यांना अभिमान झालेला असतो, पण योग आपल्याला काय शिकवतो ते विसरून जातात. पण इथे खरंच योगिता मॅडम आणि कीर्ती मॅडम इतकं छान समजून सांगितलं. आतापर्यंत माझ्या जर्नीमध्ये योग टीचर म्हणून आहे ना, कीर्ती मॅडम आणि योगिता मॅडम सर्वप्रथम म्हणजे सर्वोच्च लेवलला आहे. मी खरंच त्यांना धन्यवाद देते की तुमच्या दोघींमुळे मला योग टीचर बनायचे धाडस आलं, बळ आलं, आणि मी क्लास पूर्ण करू शकले. थँक्यू सर. आणि ध्रुव एज्युकेशनचं मी पुन्हा एकदा खूप खूप आभार सर, का तुमच्यामुळेच आम्ही एक योग टीचर बनलो आहोत. तर धन्यवाद. आणि सगळ्या आमच्या जे आमच्या सोबत होते, आमच्यासोबत क्लास पूर्ण केला, त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देते. कारण आहे ना, नुसता योग एक विद्यार्थी पुढे जाऊन पण नाही, त्याच्या मागे पण आहे ना खूप जण असतात त्याला सपोर्ट देणार, टीम वर्क करतात. आणि कुणी चुकलं ती लगेच सांगतात, कुणी मागे आले तरी त्यांना ओढून खेचायचा प्रयत्न करतात. 1-2 पावलं कुठे मागे आलं तरी ना, मी ग्रुपवर बोलत नसले ना तरी तुमची जी चर्चा होती ना, तरी मला खूप बळ येतं आणि मजा येते. अरे हा एवढे बोलतात, चला आणि आपण हे करायला हवं. खरंच सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, का तुमच्यामुळे मी योग टीचर बनले. खरंच एक टीम वर्क आपलं खूप छान आहे. आपली जी बॅच आहे ना, सगळी 1 नंबर आहे. म्हणजे आतापर्यंत माझ्या जर्नीमध्ये एवढे